गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज तुम्ही हा जो व्हिडिओ बघणार आहात तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे। तर मी शनिवारी हा व्हिडिओ म्हणजे शूट केला होता आणि तेव्हा मी पप्पा आम्ही तिघंही गेलो होतो आणि म्हणजे जाण्याचं असं काय प्लॅनिंग वगैरे नव्हतं, पण अचानक समोर दिसलं, अचानक अशी माहिती समोर आली आणि असं वाटलं की अरे इथपर्यंत आलोच आहे तर एंट्री करायला काय हरकत आहे असं वाटलं, म्हणून मी लगेचच आतमध्ये एंट्री केली। तर ते काय आहे मी तुम्हाला हे सांगेल। तर भारत का सबसे बड़ा अंडर वॉटर फिश टनल असं ते नाव आहे। आणि मी हे जे आहे ना हे जो आधारवाडीला कल्याणमध्ये आधारवाडीला जो रोड जातो सरळ, त्या रोडच्या लेफ्ट साईडलाच ते जे आहे। तर मी ज्ञानेशला रोज शाळेमध्ये नेऊन सोडायची। तर तिथे आतमध्ये आकाश पाळणे दिसायचे, तर मला असं वाटलं की फन फेअर असेल। तर ज्ञानेश मला विचारायचं मम्मी हे काय आहे, तर मला असं वाटलं की कोकण महोत्सव किंवा फेस्टिवल असतात तसं काय असेल, कारण मोठं फिश आहे त्यात तेच असेल आणि फन फेअर असेल असं मी ज्ञानेशला बोलायची। तर शनिवारी मी पप्पा आणि ज्ञानेश आम्ही तिघंही गार्डनमध्ये चाललो होतो फिरायला। तिथेच थोडं पुढे आधारवाडीच्या थोडं पुढे म्हणजे त्या रोडलाच तो गार्डन आहे। तो गार्डन पण खूप छान मस्त बघण्यासारखा आहे। तर आमचं ठरलं की चला, आमचं ठरलंच होतं, प्लॅनिंग होतं की गार्डनमध्ये जायचं। तर जाता जाता ते म्हणजे रोड टचच आहे, लेफ्ट साईडलाच आहे। तर तिथे खूप सारी मला गर्दी दिसली, कारण फन फेअरमध्ये तर लोक एवढी म्हणजे फन फेअरच्या बाहेर एवढी लोक गर्दी करून कधीच राहत नाही, बरोबर ना, सरळ आतमध्ये फन फेअरमध्ये जातात। तर मला थोडासा डाऊट वाटला की अरे नक्की काय आहे एवढे, म्हणजे फन फेअर आहेत पण लोक आतमध्ये म्हणजे सगळे बाहेर फोटो वगैरे काढतायत वगैरे, काय असेल म्हणजे असं की, आणि एवढी सगळी गर्दी का? तर मी तिथे असंच एका लेडीजला विचारलं की एवढी ते गर्दी काय आहे आणि हे काय आहे नक्की। तेव्हा तिने मला सांगितलं की आमच्या आजूबाजूचे खूप सारे लोक जाऊन आलेले आहेत, आतमध्ये खूप छान सुंदर सुंदर असे फिश आहेत, बघण्यासारखं आहे। तर मी सुद्धा माझ्या मुलाला घेऊन आलेली आहे फिश दाखवायला। तर आणि फिश वगैरे बघून झाले की आतमध्ये फन फेअर आहे, म्हणजे तिथूनच पुढे फन फेअर आहे। तर मलाही असं वाटलं अरे चला इथपर्यंत आलोय तर आतमध्ये जायला का जाऊ नये। तर असा विचार केला आम्ही आणि मी पप्पांना सुद्धा विचारलं, तर पप्पा बोलले चल जाऊया, इथपर्यंत आलोय तर आतमध्ये काय एवढं खास ते तर बघायलाच पाहिजे, म्हणून आम्ही गेलो। तर तिथे 100 रुपये एंट्री फी आहे, 1 पर्सन 100 रुपीज, एकाचे 100 रुपये आहेत आतमध्ये एंट्री करायचे। तर मी तिघांचेही आम्ही तिकीटं काढले आणि आतमध्ये गेलो। आतमध्ये खूप सुंदर सुंदर आणि सुरेख असे फिश आहेत, बघण्यासारखं आहेत आणि असं वाटतं की आपण समुद्रामध्येच चालतोय, म्हणजे असं की समुद्रामध्ये पूर्ण असा रस्ता आहे आणि आपण त्या समुद्रामधूनच चालतोय, एवढंच म्हणजे खूप सुंदर अप्रतिमच आहे। आणि ते बघून झालं की लगेच आतमध्ये लगेच तो रस्ता फन फेअरला जातो, एकदम सही आहे, असं वाटतं की आपण समुद्रातूनच चालतोय असं वाटतं। तर हा व्हिडिओ पूर्ण त्याच्यावरतीच आधारित आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तर इथे साईडला तिकीट बुकिंग आहे, तिथे मी माझं, ज्ञानेशचं आणि पप्पांचा म्हणजे तिघांचे मी तिकीटं काढले, पर पर्सन 100 रुपीज। आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे खूप जणं फोटो सेशन करत आहेत आणि तुम्ही ते बघू शकता की भारत का सबसे बड़ा अंडर वॉटर फिश टनल एक्सपोर्ट असं नाव आहे, एक्सप्लो असं नाव आहे। आणि ते हा जो फिश आहे हा खूप मोठा फिश आहे। आणि मी जेव्हाही ज्ञानेशला सकाळी स्कूलला सोडायला जायचे तेव्हा मी आणि त्यांच्या फिश मी रोजच बघायची, जवळजवळ मला असं वाटतं की 1 महिना झाला असेल। तर इथे सुद्धा म्हणजे हे चालू आहे अंडर वॉटर फिश टनल एक्सपोज। आता इथे हे जे तिकीट आहे तर मी सुद्धा ज्ञानेश आणि पप्पांचे छान मोठं फोटो सेक्शन केलं आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली।
आता एंट्री केल्यानंतर ज्ञानेशला खूपच अशी घाई झालेली आहे की त्याला असं झालं की आतमध्ये जाऊन त्याला बघायचं आहे. तो खूप एक्सायटेड आहे की नक्की आतमध्ये काय आहे. तर आम्ही फायनली पुढे पोचलेलो आहोत आणि ज्ञानेशनी पहिला नंबर लावलेला आहे आणि त्याला विचारलं की बाबू तू कुठे चाललास. आणि आम्ही ते जे वॉचमॅन काका आहेत त्यांच्याकडे आम्ही तिकीटं देऊन आतमध्ये एंट्री केलेली आहे. तर आतमध्ये पूर्ण असं निळं निळं आहे आणि पूर्णपणे असे त्याच्यावरती स्टार आहेत. आणि तुम्ही बघू शकता की एका साईडला छान मस्तने DJ लावलेला आहे आणि इथे बघण्यासाठी खूप जणांची आतमध्ये गर्दी आहे आणि इथे असे मोठे मोठे फेस्टा. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again.
तर आता इथे आम्ही अंडर वॉटर फिश टॅनलमधून बाहेर आलो आहोत आणि आता इथून फन फेअर सुरू होतो. इथे तुम्ही बघू शकतात फरसाण आहे, त्यानंतर मोठे असे बुक स्टॉल आहेत, त्यानंतर मुखवाससाठी खूप, त्यानंतर लोणचे पापड असे मोठमोठे, बाकी काही गेम्स वगैरे असे मोठमोठे इथे असे स्टॉल आहेत. बाकी आकाश पाळणे आहेत, बाकी एक असा आडवा पाळणा आहे. तर पप्पा आमच्या आधी येऊन पोचले होते. त्यांनी आल्याबरोबर आईस्क्रीम घेतला आहे खायला आणि मी इथे थंडाची बॉटल घेतलेली आहे. तर मी आणि त्याच्या आम्ही दोघांनीही थंडाची बॉटल पिऊन घेतली कारण खूप तहान लागली होती. आणि इथे कब्बशी आहे आणि आमचा असा विचार चालू होता की तिघांनी कब्बाशीमध्ये बसायचं वगैरे, पण मला पप्पा बोलले नाही मला चक्कर येते, मला नाही जमणार, तुम्ही दोघं बसा. तर ज्ञानेश बोलतो मम्मी मला आकाश पाळण्यात बसायचं, ही आहे कब्बशी. तर शेवटी पप्पांनी एकदा बघितलं ही कब्बशी किती फास्ट पळते म्हणजे, आणि जेव्हा ती खूप जास्तच फास्ट म्हणजे तो पाळणा जास्त फास्ट चालायला लागला तेव्हा पप्पा बोलले की नको आपण इथे नाही जायचं, हे खूप फास्ट आहे, चक्कर वगैरे आली तर काय करायचं, म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं. आता करायचं काय. तर खरं म्हणजे माझं असं ठरलं होतं की आम्ही तिघंही एकाच पाळण्यात बसू, पण पप्पा बोलतात मला नाही बसायचं आहे, तुम्ही दोघं बसा वगैरे. आणि फायनली ज्ञानेशला जीपमध्ये बसायचं होतं, कारमध्ये बसायचं होतं. तर मी त्याला एकच सांगितलं की बाळा तुला एकाच ह्याच्यात बसायला मिळेल, तू एकाच ह्याच्यात बस, म्हणजे एकाच कुठल्या तरी पाळण्यामध्ये बस. तर मी त्याला सांगितलं, सजेस्ट केलं की ज्ञानेश तू या बोटीमध्ये बस, तर खूप म्हणजे तो खूप छान मस्त एन्जॉय करेल. आणि लिटरली मी ज्ञानेचं तिकीट काढलेलं आहे आणि तो याच्या बोटीमध्ये बसलेला आहे. तो खूप खुश आहे आणि अगदी मनसोक्तपणे तो त्या पाण्यामध्ये बोट चालवतो आहे. आणि ते लहान मुलांसाठी खूप असे छोटे मोठेसे पाळणे आहेत. परत जम्पिंगसाठी सुद्धा असं साईडलाच असं मिक्की माऊस असं आहे. आणि ते सगळेजणं अगदी छोटी छोटी जी मुलं आहेत, अगदी कलरच्या अशा बोटमध्ये बसलेले आहेत आणि ते हाताच्या साहाय्याने छान मस्त असे बोट चालवत आहे. आणि ज्ञानेशने खूपच एन्जॉय केलं. आणि हे ज्या बोटी आहेत ना, अशा एकमेकाला अशा धडाधड आपटल्या जातात आणि त्यामुळे त्या मुलांना ना खूपच मजा येते. आणि आणि कसं माहिती आहे, भले ती मुलं अनोळखी जरी असली तरी एकत्र आल्यानंतर शेवटी ते मुलंच आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये अशी फ्रेंडशिप झालेली आहे. आणि खूप जणं म्हणजे सगळीच मुलं एकमेकांना सांगतायत की तू इकडून जा, मी इकडून जातो, असं. आणि खूपच सुंदर छान आहे. आणि काही खूप जणांना जमतं आहे, पण ते छोटी 2 मुलं आहेत त्यांना जमतच नाही आहे, ते आपलं हाताच्या सहाय्याने प्रयत्न करत आहेत. तर अशा पद्धतीने ज्ञानेश छान मस्त बोटीमध्ये बसून ज्ञानेश एन्जॉय करतो आहे. खरं म्हणजे ज्ञानेशला आहे ना बोटीमध्ये बसायचं होतं, पण त्याला बसवलं ग्रीन बोटमध्ये. आणि नंतर जेव्हा पाण्याच्या म्हणजे तो बोटीतून जेव्हा बाहेर आला तेव्हा मला बोलतो मम्मी मला ब्लू बोटीमध्ये बसायचं होतं आणि हे फक्त 10 मिनिटच होतं.
आता आम्ही फन फेअरमधून बाहेर आलेलो आहोत. इथून एक्झिट आहे आणि तुम्ही हा मोठा फिश बघताय तर फिशचा जी पुढची फ्रंट साईज आहे तिथून सुरुवात आहे, एंट्री आहे आणि इथून एक्झिट आहे म्हणजे एंड. इथून सगळेजण बाहेर पडतात, फन फेअरमधून बाहेर पडतात आणि बाकी बाहेर आल्यानंतर सगळे अगदी छोटे छोटे पाणीपुरी खाऊचे सगळे स्टॉल आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर कल्याणमध्ये राहत असाल तर तुम्ही विजिट द्या. हे आधारवाडी जो रोड आहे त्या आधारवाडी रोडलाच आहे, लेफ्ट साईडला आहे. पूर्ण जो हायवे रोड जातो त्याच रोडला लेफ्ट साईडलाच आहे. आणि त्याचं नाव काय माहीत आहे का? भारत का सबसे बडा अंडर वॉटर फिश टनल असं त्याचं नाव आहे. आणि खूप म्हणजे कल्याणमध्ये मोस्टली खूप जणांनी तिथे व्हिजिट दिलेली आहे. आणि तिथे म्हणजे खूप सुंदर सुंदर असे फिश आहेत. म्हणजे मुलांना काहीतरी वेगळं असं की त्यांनाही असं आवडेल, त्यांनाही खूप छान बरं वाटेल असं आहे. ते एकदम सुरेख आहे. तर तुम्ही जर कल्याणमध्ये राहत असाल तर नक्की तुम्ही व्हिजिट द्या. खूप सुंदर आणि छान आहे ते. तो म्हणतो बाय बाय, टेक केअर. पण बोलले